मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाउजचं कटिंग दाखवली होती। इथे मी स्टिचिंग करते। कटोरीसाठी टक्ससाठी मी खाली 1.5 इंच घेतलं, वरती मी 2.25 इंच घेतलं आणि चॉकने क्रॉसमध्ये ड्रॉ केलं। पण पहा मी टक्स घेताना चॉकवरती नाही घेतलाय, आतून मी गोलाईमध्ये मग इथे टक्स घेतलेला आहे। अशा पद्धतीने टक्स घेतल्याने काय होते मैत्रिणींनो, आपली जी कटोरीमध्ये टोक वगैरे दिसत नाही, पॉइंट दिसत नाही आणि एकदम छान अशी कटोरी आपली दिसते वेअर केल्यावरती। आता इथे साइड पार्टला मी कटोरी जॉईंट करते। कटोरीला इथे मी डबल स्टिच करून घेणार। डबल स्टिच केल्यानंतर मी वरून दाब सिलाई कटोरीमध्येही टाकून घेते, जसं प्रिन्सेस कटमध्ये टाकते तसं मी कटोरीमध्येही टाकून घेते, ज्याच्याने फिनिशिंग खूप छान अशी येते। आता इथे मी बेल्ट अटॅच करते, तर बेल्टलाही पहा फक्त अस्तर मी इथे जॉईंट केलं आहे। खालच्या साईडला मी बेल्टला पलटी वगैरे नाही केलं आहे, तर मी अस्तरचं ब्लाऊजही राहिलं तरी मी पलटी नाही करत, तिथे तुरपाईवाली पट्टी मी अटॅच करत असते। आता मी आयपट्टी अटॅच करते, तर आयपट्टीला मी मेन फॅब्रिकला अस्तर लावूनच अटॅच करते। मी अगोदरही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेन फॅब्रिकला अस्तर लावून जर आपण आयपट्टी अटॅच केली तर ती फिनिशिंगमध्ये खूप छान अशी दिसते, लूज पडत नाही, कडक अशी राहते। तर आणि जर सिंगल ब्लाऊजही शिवत असेल मी तरीही मी त्याला डबल कपडा करून घेत असते आणि मग तिथे मी आयपट्टी अटॅच करत असते। गळ्यामध्ये मी तुम्हाला पट्टी नाही दाखवणार आहे, कारण मला गळ्यामध्ये पाइपिंग करायची आहे। आता इथे खाली मी तुरपाईची पट्टी लावून घेते बेल्टमध्ये। ही तुरपाईची पट्टी लावल्यानंतर खूप छान अशी फिनिशिंग येते। तर मी अस्तरही लावलेलं राहिलं तरी मी त्याला पलटी नाही करत आणि इथे मी तुरपाईवाली पट्टी मी अटॅच करते। मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाइपिंग लूज कपडा असला तरी पाइपिंग कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो। आता इथे फ्रंट पार्ट आपला रेडी झाला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक